प्रिय दर्शकांनो, भगवान श्री कृष्ण म्हणतात की या 3 प्रकारचे अन्न सेवन केल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी करते, त्या मनुष्याच्या जीवनात सतत दुःख, क्लेश आणि दरिद्र येते। चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात। मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अन्नाशी संबंधित महत्त्वपूर्ण नियमांबद्दल एक गोष्ट सांगणार आहोत। तर आम्ही विनंती करतो तुम्ही ही कथा संपूर्ण पाहावी, कारण अर्धे मिळालेले ज्ञान नेहमीच घातक ठरते। मित्रांनो, एकेकाळी देवर्षी नारद नारायणचा जप करत भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गौलोकांत येतात। तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवर्षी नारदांना पाहतात आणि त्यांचे स्वागत करतात आणि म्हणतात, या मुनीश्वर, गौलोकांत तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज तुम्ही इथे नक्कीच काही महत्त्वाच्या कामासाठी आला आहात, किंवा तुम्ही काहीतरी महत्त्वाची बातमी घेऊन आले असाल असं मला वाटतं। मग तेव्हा देवर्षी नारद म्हणतात, हे परमेश्वरा, तुम्हीच या विश्वाचे रक्षक आहात। तुम्हाला सर्व काही माहीत असूनही तुम्ही मला विचारत आहात। प्रभू, तुम्ही माझी थट्टा तर करत नाही ना? हे भगवंत, पण मी आज तुमच्याकडे फक्त माझ्या एका शंकेचे निरसन करण्यासाठी आलो आहे। कृपया माझी संदिग्धता दूर करा। मग श्रीकृष्ण म्हणतात, हे देवर्षी नारद, तुम्ही दुःखी का आहात याचे कारण मला निश्चितपणे माहीत तर आहेच, आणि तुमच्या मनातील दुविधाही मला माहीत आहे। म्हणूनच तुमच्या मनात जी काही शंका किंवा प्रश्न असतील ते कृपया मन मोकळेपणाने विचारा आणि आपल्या मनातील शंका दूर करा। मी तुमच्या सर्व शंकांचे नक्कीच निरसन करीन। मग नारद म्हणतात, हे प्रभू, आज मला हे जाणून घ्यायची इच्छा आहे की कोणत्या प्रकारचे अन्न मनुष्याने खावे, कोणत्या प्रकारचे अन्न मनुष्याचे आयुष्य वाढवते आणि कोणत्या प्रकारचे अन्न आयुष्य कमी करते। तसेच अन्न खाण्यापूर्वी कोणत्या मंत्राचा जप करावा आणि कोणत्या दिशेला तोंड करून अन्न खावे, आणि कोणत्या प्रकारचे अन्न मनुष्याने खाल्ल्याने त्याच्या आयुष्यात दुःख आणि क्लेश निर्माण होतात। हे प्रभू, कृपया या सर्व प्रश्नांची उत्तरे मला द्या आणि माझी उत्सुकता संपूर्ण दूर करा। तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत। हे खरे आहे की मानव ज्या प्रकारचे अन्न खातात त्यानुसार त्यांचा स्वभाव, वर्तणूक असते, त्याचप्रमाणे त्याचा प्रारब्ध आणि पुढचा जन्म ठरलेला आहे। हे नारद, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला प्राचीन इतिहासातील एक सत्य घटित कथा सांगत आहे। मित्रांनो, कथा सुरू करून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे मुनेवा, तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका। तसेच जो कोणीही व्यक्ती या कथेचा प्रचार आणि प्रसार करेल त्याला मृत्यूनंतर गौलोकांत स्थान मिळते आणि जन्मानंतरच्या दुःखापासून मुक्ती मिळते, आणि तो या भोजन करण्याच्या नियमाबद्दल जागरूक होतो। हे देवर्षी नारद, ही एक त्रेतायुगातील कथा आहे, आणि जी महर्षी अगस्त्य यांनी भगवान श्रीराम यांनाही ती कथन केली होती। म्हणूनच या कथेचे महत्त्व खूप जास्त आहे। या प्राचीन कथेद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। मग तेव्हा देवर्षी म्हणतात, हे परमेश्वरा, मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे। मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन आणि या कथेचा संपूर्ण पृथ्वीवर प्रसार करीन। प्रिय श्रोते हो, श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद, ही प्राचीन काळातील गोष्ट आहे। मध्य देशात एक निर्जन आणि घनदाट जंगल होते, ज्याचे आकार 100 योजन होते, परंतु त्या जंगलात एकही प्राणी किंवा पक्षी राहत नव्हता। तेथे फक्त घनदाट झाडे आणि वनस्पती होत्या, तिकडे एकही प्राणी नव्हता। त्या भयंकर जंगलात एक पक्षी सुद्धा जात नसत, पण त्याच जंगलाच्या मध्यभागी 4 कोस लांबीचे एक भले मोठे सुंदर सरोवर होते, आणि त्या सरोवरात फक्त हंस पक्षी आणि इतर काही प्राणी व पक्षी राहत असत। मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात, हे मुनीश्वर, एकदा अगस्त्य मुनी त्या सरोवराजवळून जात असताना त्यांना एक विचित्र गोष्ट तेथे दिसली। ती अशी होती की त्याच तलावाजवळ एक छोटे निर्जन आणि पडलेले जून आश्रम होते, पण तरीही ते आश्रम खूप सुंदर आणि पवित्र दिसत होते। त्या आश्रमात कोणतेही साधू किंवा तपस्वी राहत नव्हते, तो आश्रम पूर्णपणे रिकामा होता। मग सायंकाळी उशीर झाल्यामुळे अगस्त्य मुनी त्याच आश्रमात एक रात्र राहिले आणि सकाळी उठल्यावर स्नान आणि भगवान सूर्यदेवाची पूजा करण्याच्या उद्देशाने ते त्या तलावाजवळ गेले। पण तिकडे जात असताना तेव्हा त्यांना रस्त्यावर पडलेला एक मनुष्याचा मृतदेह दिसला, जो की दिसायला खूप मजबूत आणि सुदृढ होता। ते मृत शरीर पाहून असे वाटते की तो मृतदेह एका तरुणाचा आहे। तो मृतदेह पाहून अगस्त्य मुनींना आश्चर्य वाटू लागले की हा कोण असेल, त्याचा मृत्यू कसा झाला असेल, आणि तो या जंगलात कसा आला। मित्रांनो, अगस्त्य मुनींना त्या मृत व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती, पण त्याच वेळी एक अजून आश्चर्यजनक एक घटना घडते। त्या ठिकाणी अचानक एक आकाशात एक दिव्य विमान दिसले, आणि ते दिव्य विमान त्याच तलावाजवळ थांबले। त्यानंतर त्या दिव्य विमानातून एक अतिशय सुंदर दिव्य पुरुष उतरला, जणू तो स्वतः एक देव किंवा गंधर्व असावा असाच दिसत होता, आणि तो त्या तलावाकडे गेला। मग काही वेळाने तलावात आंघोळ करून तो बाहेर आला, आणि तो व्यक्ती अत्यंत घृणित असे कार्य करू लागला। त्याला पाहून अगस्त्य मुनी थोडा वेळापुरते स्तब्ध झाले,
कारण तो दिव्य पुरुष त्या प्रेताचे मांस खाऊ लागला आणि त्या धष्टपुष्ट ताज्या प्रेताचे मांस त्याने पोटभरून खाल्ले आणि पुन्हा आपल्या विमानाकडे निघाला। हे सर्व काही मुनी एका झाडाच्या पाठी मागे राहून गुपचूप बघत होते। मग मित्रांनो, ते विमान स्वर्गाकडे निघत असतानाच तेव्हा त्यावेळी अगस्त्य मुनींनी त्या परमात्म्याला हाक मारली आणि विचारले की हे दिव्य पुरुष तुम्ही कोण आहात? तुम्ही देवासारखे दिसता, पण तुमचे अन्न इतके घृणास्पद आणि खालच्या दर्जाचे आहे की वन्य प्राणीही ते खाऊ शकत नाहीत, कारण मेलेल्या प्राण्याचे मांस विष बनत असते, पण तुम्ही या मेलेल्या मनुष्याचे मांस का खात आहात? कोणतेही देव अथवा गंधर्व असे अन्न कसे खाऊ शकतो? तेव्हा त्या स्वर्गीय पुरुषाने अगस्त्य मुनींकडे पाहिले आणि हात जोडून नमस्कार करू लागले आणि मग म्हणाले, हे साधू महाराज, मी तुम्हाला प्रेमाने नमस्कार करतो। मी तुमच्या बोलण्यावर सहमत आहे, पण मला मिळालेला हा शापाच्या रूपातील वरदान आहे। हे महात्मा, मी तुम्हाला माझी एक गोष्ट सांगतो जी की माझ्या भूतकाळात घडली होती। माझ्या अतिशय प्रसिद्ध वडिलांनी विदर्भ देशावर राज्य केले। ते तिन्ही लोकांमध्ये वासुदेव या नावाने प्रसिद्ध होते आणि अतिशय धार्मिक व्यक्ती होते। त्यांना 2 बायका होत्या। त्यांना दोन्ही पत्नींपासून एक एक करून असे 2 मुले होते। मीच त्यांचा मोठा मुलगा आहे। लोक मला श्वेत या नावाने ओळखत होते आणि माझ्या धाकट्या भावाचे नाव सुरत होते। माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला विदर्भ देशाचा राजा करण्यात आले आणि मी सावधपणे आणि योग्य नीतिमत्तेने तेथे राज्य करू लागलो। मी या राज्य करत असताना अनेक हजार वर्षे घालवली। मग एके दिवशी मी वैरागी संन्यासी झालो आणि मग मी राजमार्ग सोडण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर मी मरेपर्यंत तपश्चर्या करण्याचा संकल्प घेऊन या निर्जन वनात राहायला आलो होतो। मी माझे राज्य आणि राज्यकारभार माझ्या धाकट्या भावाच्या सुरतच्या स्वाधीन केले आणि त्याला राजा केले। नंतर या सरोवराजवळ आल्यानंतर मी कठोर तपश्चर्या करू लागलो। हे महात्मा, मी सुमारे 1000 वर्षे या जंगलात तपश्चर्या केली आणि त्याच्या प्रभावामुळे मला ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली। परंतु ब्रह्मलोकात पोहोचल्यानंतरही मला जास्त भूक आणि तहान लागत होती। काळांतराने माझ्या सर्व संवेदना संकुचित झाल्या आणि मी माझा संतुलन गमावू लागलो। मला माहित नव्हते की मी नेहमीच भुकेने का व्याकुळ होत आहे, फक्त तेथे माझ्याच सोबत असे का घडते हे जाणून घेण्यासाठी। मग मी ब्रह्मलोकांतील सर्वश्रेष्ठ देवता ब्रह्मदेवांना विचारले, हे भगवान, मी ऐकले आहे की ब्रह्मलोकातील कोणत्याही प्राण्याला भूक व तहान लागतच नाही, मग फक्त मलाच भूक व तहान का लागते? ही मानसिक वेदना मला का सोडत नाही? प्रभू, कृपया मला सांगा, मी असे कोणते सेवन करावे ज्याने माझे मन आणि हे दिव्य शरीर तृप्त होईल? मित्रांनो, तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे राजन, पृथ्वीवर दान केल्यानेच माणूस या जगात भूक तहानेपासून मुक्त होतो, परंतु तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात कधीही दान केले नाही, कोणत्याही गरीबाला अन्नदान दिले नाही। तुम्ही नेहमीच राजवाड्यात सुखी जीवन जगलात, पण राजघरात राहूनही तू आलेल्या पाहुण्यांना जेवण दिले नाहीस। तू नेहमीच स्वरूची आहार घेतला आहेस। तू आंघोळ न करता जेवायचास। जेवण सुरू करण्यापूर्वी तू कधीच देवाचे आभार मानले नाहीस। तू इतरांना न देता स्वादिष्ट अन्न सेवन केले होते, म्हणूनच तुला हे पाप लागले आहे। त्यामुळेच ब्रह्मलोकातही तुला भूक आणि तहानेची पीडा सहन करावी लागते। हे राजन, जिवंत असताना तुम्ही एकट्याने अनेक प्रकारचे अन्न सेवन केले आहे। तुम्ही अनेक प्रकारचे पदार्थ एकट्यानेच खाल्ले आहेत। तुम्ही ते इतरांना ते दिले नाहीत, ज्यामुळे तुमचे शरीर बलवान झाले आहे, परंतु तुमचे पुण्य कमजोर झाले आहे। आता तुमच्यासाठी एकच उपाय आहे की तपस्या केल्यानंतर तुम्ही मृत्यूमुखी पडला होतात आणि तुझा मृतदेह त्याच तलावाजवळ आजही तसाच पडला आहे। तुम्ही त्याचे मांस खाऊन भूक भागवा। हे महात्मा, जेव्हा ब्रह्मदेव हे बोलले तेव्हा मी म्हणालो, हे भगवान, मी माझे शरीर खाल्ल्यानंतर माझे काय होईल? जेव्हा ते संपून जाईल त्यानंतर मी काय खाऊ? माझ्यासाठी खायला काहीच उरणार नाही। कृपा करून मला असे काही अन्न सांगा जे खाल्ल्याने माझी भूक शांत होईल आणि जे कधीही संपणार नाही। तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, हे राजन, मीच तुझे शरीर अक्षय केले आहे। तू ते रोज खाशील तरीही ते कालबाह्य अर्थात कधीच समाप्त होणार नाही। तू त्याचे मांस खाल्ल्यानंतर सुद्धा ते मृत शरीर दुसऱ्या दिवशीही ते त्याच्याप्रमाणे पुन्हा ताजे होईल। या मृत शरीराचे अवयव पुन्हा उगवतील आणि तू ते पुन्हा कधीही खाऊ शकशील। त्यानंतर असेच तुझ्या शरीराचे मांस खाण्यात 100 वर्षे निघून जातील। त्यानंतर एके दिवशी महर्षी अगस्त्य या वनात येतील आणि त्यांच्याद्वारेच तुझी या पापांतून मुक्तता होईल। मित्रांनो, अशा प्रकारे राजा श्वेताने महर्षी अगस्त्यांना आपल्या पूर्वजन्माची संपूर्ण कथा सांगितली आणि म्हणाले, हे महान ऋषी महाराज, माझ्या शरीराचा कधीही नाश होत नाही आणि मी या ठिकाणी रोज येतो आणि मी माझ्या शरीराचे मांस खातो। मला माहित नाही की अगस्त्य ऋषी इथे कधी येतील आणि मला या ते दुःखातून मुक्त करतील। असा विचार करून करून आज मला 100 वर्षे उलटून गेली आहेत आणि आजही मी त्यांचीच वाट पाहत आहे। मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, श्वेत राजाचे हे म्हणणे ऐकून महर्षी अगस्त्य म्हणाले,
अच्छा, तुझ्या सौभाग्यामुळेच मी आज इथे आलो आहे. हे राजन, मीच ऋषी अगस्त्य आहे आणि मी तुमची कशी मदत करू शकतो ते मला सांगा. तेव्हा राजा खूप आनंदित झाला आणि जमिनीवर होऊन महर्षी अगस्त्याच्या चरणांची पूजा करू लागला. आणि राजन श्वेत म्हणाले, हे ऋषी, कृपया मला या घृणास्पद अन्नापासून आणि ज्या पापामुळे माझी जी अशी दुर्गती झाली आहे, कृपया मला या यातनांपासून मुक्त करा. कृपा करा, मला त्या पापातूनही मुक्त करा, जेणेकरून मी शाश्वत जगाची प्राप्ती करू शकेन. मग तेव्हा हे तो राजा आपल्या अंगावरचा एक सोन्याचा हार काढून महर्षी अगस्त्यांना दान स्वरूपात देऊन म्हणतात, मी तुम्हाला हा दिव्य अलंकार अर्पण करतो, माझ्यावर कृपा करा. राजाचे दोखी बोलणे ऐकून ऋषींना त्याची दया आली. मग राजाने महर्षी अगस्त्यांच्या हातावर दिव्य अलंकार ठेवला आणि महर्षीच्या पुण्यकर्माच्या आशीर्वादाने आणि त्या राजाने दिलेल्या दानामुळे आता तो राजा पापापासून मुक्त झाला. आणि त्याच वेळी त्यांचे मृत शरीर अदृश्य झाले आणि ते त्या पापांतून मुक्त झाले. आणि मग तो राजा महर्षी अगस्त्यांची परवानगी घेऊन ते परत आपल्या दिव्य विमानात बसले आणि ब्रह्मलोकात गेले. मित्रांनो, अशा प्रकारे राजा श्वेत दान न करण्याच्या पापांतून मुक्त झाला. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवर्षी नारद, अशा प्रकारे स्वरूची अन्न खाल्ल्यामुळे विदर्भ देशाच्या राजाला ब्रह्मलोकांत राहूनही तृप्ती प्राप्त झाली नाही आणि त्याला पृथ्वीवर येऊन स्वतःचे मांस खावे लागले. हे नारद, आता मी तुम्हाला अन्न ग्रहण करण्याचे नियम सांगतो. तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका. जेवण सुरू करण्यापूर्वी थोडेसे अन्न जमिनीवर ठेवावे, जेणेकरून त्यांच्या कर्माने बांधलेले पितृदेव, प्राणी, पक्षी, साप, दानव, भूत यांचा उद्धार होईल. या सर्वांना जेवण मिळावे. जेवताना पाहुणे आले तर त्याचे स्वागत करावे, त्यांना बसवावे व नमस्कार करावा. मग श्रद्धेने भोजन देऊन अर्थात अन्नदान करून त्यांना निरोप द्या, कारण ज्याच्या घरी पाहुणे निराश होऊन परततात त्याला त्याची पापे देऊन तो त्यांचे सत्कर्मे घेतो. प्रिय श्रोतांनो, भगवान श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणतात, हे मुनी, जो मनुष्य या नियमांचे पालन करतो त्याचे शरीर सदैव शुद्ध, स्वच्छ, विकारांपासून मुक्त आणि मोक्षप्राप्ती होते. आणि कोणत्या प्रकारचे अन्न माणसाला क्रोधित, क्रूर आणि राक्षसी बनवते आणि कोणत्या प्रकारचे अन्न माणसाला सद्गुणी, नम्र आणि इतरांचे मन जिंकण्यास सक्षम बनवते. माणूस जे काही अन्न खातो त्याला त्याच प्रकारचे शरीर आणि विचारही मिळतात. म्हणून धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी व्यक्तीने योग्य अन्नपदार्थ निवडले पाहिजेत. मग तो माणूस गरीब असो वा श्रीमंत, राजवाड्यात किंवा अरण्यात राहणारा असो, शरीराला तृप्त करण्यासाठी त्याने अन्न जरूर खावे. पण इंद्रियांच्या वासनेने तो इतका वेडा होऊ नये की ज्यामुळे तामसिक आणि राजसिक अन्न सेवन करून तो क्रोधित, क्रूर आणि दुष्ट बनतो. जो व्यक्ती प्रतिशोधाचे अन्न खातो तो त्याची प्रतिष्ठा, मुले आणि विनयशीलता नष्ट करतो आणि दुष्कर्माचा मार्ग पत्करतो. जो राजसिक अन्न खातो तो क्रोधित, आळशी आणि हिंसक होतो. परंतु जो मनुष्य भगवंताच्या नावाने सात्विक आहार घेतो त्याचे शरीर तर शुद्ध होतेच, पण त्याचे मनही शुद्ध आणि सुंदर होते आणि अशा शरीरात भगवंताचा वास असतो. मित्रांनो, भगवान श्री कृष्ण सांगतात की भौतिक स्वरूपातील मानवामध्ये सतोगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी या 3 प्रकारच्या प्रवृत्ती असतात. ते त्यानुसार आपले अन्न निवडतात. मनुष्य आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, म्हणूनच त्याला अन्नाची चव आवडत नाही. तो आनंद देखील घेतो. ज्या व्यक्तीने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला आहे त्याला अन्नाच्या चवीमध्ये फरक पडत नाही. तो फक्त त्याच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी अन्न खातो. पण ज्याची इंद्रिये त्याच्या नियंत्रणात नाहीत त्याला चवीच्या लोभापोटी विविध प्रकारचे पदार्थ खावेसे वाटतात. असा माणूस स्वतः स्वादिष्ट अन्न खातो आणि इतरांमध्ये वाटून देत नाही. त्याच्यापेक्षा क्रूर कोण असेल? शास्त्रामध्ये अन्नाशी संबंधित योग्य नियम देखील सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन केल्यास जीवन निरोगी आणि सुखद समृद्धीने भरलेले असते. निरोगी शरीर तर निरोगी जीवन असे म्हणतात. निरोगी जीवनासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. स्वच्छ व शुद्ध स्वरूपात अन्न खाणे योग्य आहे. हात, पाय, तोंड नीट धुवून अन्न खाल्ल्याने जीवन वाढते आणि शरीर निरोगी राहते. धार्मिक शास्त्रात असेही सांगितले आहे की जेवण्यापूर्वी प्रत्येक वेळी पाय, तोंड, हात धुतल्यास आयुर्मान वाढते. तसेच नेहमीच जमिनीवर बसून जेवायला हवे, त्यामुळे शरीरातील उष्णता जमिनीत जाते. अन्न खाताना योग्य दिशेचे पालन केल्याने जीवन यशस्वी आणि आनंदी होते. अन्न नेहमीच ईशान्य दिशेला तोंड करून खावे, ते शुभ आहे. दक्षिण दिशा ही भूत दिशा मानली जाते, जी अशुभ चिन्हे देते, त्यामुळे याकडे तोंड करून अन्न खाऊ नये. पश्चिम दिशा ही देखील अशुभ मानली जाते, जी रोगांना आमंत्रण देते, शारीरिक व्याधींचे सूचक आहे, या दिशेला अन्न खाऊ नये. पूर्व दिशा ही शुभ दिशा आहे. ज्याप्रमाणे सूर्याची उगवणारी किरणे पूर्व दिशेला प्रकाश देतात, त्याच प्रकारे पूर्व दिशेला मुख करून अन्न खाल्ल्याने आयुर्मान वाढते. तसेच जीवनातील प्रकाश आणि अंधारावर परिणाम होतो. मित्रांनो, पवित्र आसनावर बसून जमिनीवर मांडी घालून
पूर्वेकडे तोंड करून किंवा सूर्याकडे तोंड करून अन्न सेवन करणे उत्तम मानले जाते। पूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्ल्याने कीर्ती मिळते, सूर्याकडे तोंड करून अन्न खाल्ल्याने धनप्राप्ती होते आणि उत्तरेकडे तोंड करून अन्न खाल्ल्याने सत्याची प्राप्ती होते। शास्त्रात अशा प्रकारे अन्न खाणे म्हणजे व्रत असे वर्णन केले आहे। मानवी शरीरावरील सजीव पाण्यातून बाहेर येतात। मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात, जेवण सुरू करण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा। ओम सह नाववतु सह न भुनक्तु सह वीर्य करवावहै तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। जमिनीवर बसून नेहमी अन्न खावे, राग न ठेवता अन्न खावे। रागाच्या अवस्थेत अन्न खाणे हा अन्नाचा अपमान आहे आणि ज्याच्यामुळे अनेक आजार उद्भवतात। भोजन घेण्यापूर्वी अमृतोपस्तरणमसी म्हणत भोजनास प्रारंभ करावा किंवा जय श्री कृष्ण अर्पण म्हणत भोजनाचा पहिला तुकडा देवाला अर्पण करून खावा। आचमन केल्यास सर्वप्रथम ओम प्रणय स्वाहा, ओम अपनय स्वाहा आणि नंतर ओम व्यानय स्वाहा, पुन्हा ओम उदानाय स्वाहा आणि शेवटी ओम समानाय स्वाहा असे 5वे नैवेद्य दाखवावे। त्यानंतर आत्म्याचे ध्यान करताना एखाद्याने नेहमी आपल्या इच्छेनुसार कुटुंब आणि मित्रांसह भोजन केले पाहिजे। आपल्या कुटुंबात एकता टिकवून ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या संपूर्ण कुटुंबासह अन्न खाणे। सर्वांनी मिळून मिसळून एकत्र येऊन भोजन करावे। पाहणाऱ्यांना म्हणजे भुकेल्या लोकांना न मागता किंवा न देता अन्न द्यायला सुरुवात करू नये। असे अन्न रोगास कारणीभूत ठरते। आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला नेहमी अन्नदान करणे हे मोठे पुण्य मानले जाते। प्रवासी किंवा गरीब व्यक्तीला अन्नदान केल्याने तुमची सर्व पापे नष्ट होतात। विचलित होऊन किंवा रागाच्या भरात येऊन कधीच अन्न खाऊ नये, म्हणजे मन इतरत्र असले तरी अन्न खाऊ नये आणि संतप्त मनाने ही अन्न खाणे अशुभ आहे। स्वच्छ अन्न सेवन करणे शुभ मानले जाते, परंतु दूषित अन्न सेवन करणे अशुभ मानले जाते। शास्त्रांमध्ये असे मानले जाते की कधीही कोणाचे खोटे बोलणे स्वीकारू नये। अनेक वेळा पती पत्नी एकाच ताटातून खातात आणि एकमेकांचे उसटे जेवणही खातात, त्यामुळे प्रेम वाढते असे म्हटले आहे, पण याबद्दल शास्त्रात याचा शुभ संकेत दिलेला नाही। अन्न हे नेहमी स्वतःचे आणि स्वतःच्या वाट्याचे असले पाहिजे। खोटे म्हणजे शिळे अन्न सेवन करणे हे शास्त्राच्या नियमांच्या विरुद्ध मानले जाते। हे तर श्रीमंतीची कमतरता आणि गरिबीची अशुभ चिन्हे आहेत, त्यामुळे शास्त्रानुसार जंक फूड अयोग्य मानले जाते। प्रिय श्रोतांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर एखादी गर्भवती स्त्री, घरात वृद्ध स्त्री किंवा वडिलांच्या घरी राहणारी अविवाहित स्त्री असेल तर तिला प्रथम अन्नदान करावे। अंथरुणावर बसून किंवा उंबरठ्यावर बसून तर कधीही अन्न खाऊ नये। त्याचप्रमाणे सूर्यास्त, मध्यान्ह किंवा मध्यरात्री अन्न खाऊ नये, त्यामुळे शरीरात आजार निर्माण होतात। इतरांकडून अन्न हिसकावून किंवा त्याच्या ताटामधून काढून कधीही अन्न खाऊ नयेत। जीवनात आनंद आणण्यासाठी आणि समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शास्त्रातील नियमांचे पालन करणे अति शुभ आहे, जे जीवन आनंदाने, शांतीप्रेमी, समृद्धी आणि यशाने भरते। शास्त्रानुसार शुद्ध व सात्विक भोजन केल्याने सर्व देवी देवता तृप्त होऊन आशीर्वाद देतात। याशिवाय माता अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीची कृपाही मानवावर राहते, यामुळे त्यांना आयुष्यात कधीही धन आणि सुखाची कमतरता भासत नाही। त्याच्याप्रमाणे नेहमी जेवण सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाने अन्नाबद्दल शेतकऱ्याचे आणि देवाचे आभार मानले पाहिजेत आणि जगातील सर्व प्राणीमात्रांना अन्न मिळावे म्हणून प्रार्थना करावी। अशा रीतीने अन्नदेवतेला नमस्कार करून अन्न खाल्ल्याने मनुष्य कोणतेही पाप करत नाही व त्याचे पाप माफ होतात। जेवताना माणसाने जास्त बोलू नये। पहिले 3 घास घेताना बोलू नये। माणसाने रागात असताना खाऊ नये। रडताना किंवा हसताना अन्न खाणे अयोग्य आहे, त्यामुळे शरीरात विकार निर्माण होतात। तसेच मन मारून सुद्धा जेवण करू नये। ज्या अन्नावर कोणी पाऊल ठेवले आहे किंवा कोणी ओलांडलेले आहे ते कधीही खाऊ नये। असे अन्न अशुद्ध होते। असे अन्न जनावरांना द्यावे। इतरांनी दूषित केलेले अन्न खाल्ल्याने व्यक्तीचे आयुर्मान कमी होते आणि त्याच्या शरीरात विविध प्रकारचे रोग होतात। जेवणात केस बाहेर आले तर असे अन्न टाकून दिले जावे। तयार केलेल्या अन्नामध्ये जर केस निघाला तर ते कधीही प्रसाद म्हणून देवाला अर्पण करू नये किंवा स्वतः खाऊ नये। असे अन्न प्रेत आत्म्यास प्राप्त होते असते। प्रिय श्रोत्यांनो, श्रीकृष्ण म्हणतात, हे मुनी, आता तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत का? तेव्हा नारद मुनी म्हणतात, हे भगवंता, तुझी लीला अतुलनीय आहे। मी धन्य झालो, मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत। तर प्रिय दर्शकांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल। तर मग व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये भक्तीने जय श्री कृष्ण लिहा। तुम्हा सर्वांचे आभार। तसेच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।